नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा 24 तास चेकपोस्ट या ठिकाणी तैनात आहे। निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलीस तैनात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदान प्रभावित होईल, मतदार प्रभावित होईल अशा कुठल्या वस्तूंची वाहतूक केली जाते का याची कसून तपासणी जी आहे ती ठिकठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपूर शहरात म्हणजे या ठिकाणी महादुला नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे। ठिकठिकाणी मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलीस कर्मचारी आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि अशा प्रकारे वाहनांची तपासणी जी आहे ती केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघा। या महादुला नगरपंचायत मध्ये प्रवेश करणाऱ्या ज्या गाड्या आहे त्याची तपासणी या ठिकाणी केली जाते। प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते आहे आणि त्या वाहनांमध्ये काय आहे काय नाही याची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जात आहे। निवडणूक जवळ आलेली आहे। प्रचारासाठी काही दिवस उरलेले आहे। 30 तारीख ही प्रचाराची शेवटची वेळ आहे, दिवस आहे, तारीख आहे। त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून कसून तपासणी वेगवेगळ्या चेकपोस्टवर सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।